चंद्र आणि स्पेस याविषयी सर्वांना नेहमी आकर्षण असतं। इस्रोच्या वतीनं 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलंय। या दिनाचं निमित्त साधत लोणावळ्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी यांच्या वतीनं शाळेमध्ये 1000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस कागदाचे चंद्रयान-3ची प्रतिकृती बनवून एक नवा विक्रम केलाय। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी यांच्या वतीनं अवकाश दिनाचं औचित्य साधत तब्बल 1000 चंद्रयान-3च्या कागदी प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनवत हा अनोखा उपक्रम राबवलाय। या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे। हा दिवस कोणी साजरा करायचा या इस्रोच्या यादीमध्ये लोणावळ्यातील कल्पना चावला स्पेस अकॅडमीचा नामोल्लेख करण्यात आला आणि याच निमित्तानं हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। या शाळेतील विद्यार्थ्यांना अवकाशातील अनेक गोष्टी दररोज शिकवल्या जातात, त्यामुळे या विद्यार्थ्यांना अवकाशातील बऱ्याच गोष्टी तसंच खगोलशास्त्राचं उत्तम ज्ञान आहे। अगदी यान बनवायला आम्हाला एवढी मेहनत घ्यावी लागली तर शास्त्रज्ञांना किती मेहनत करावी लागली असेल अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। हे काय, हे रोवर आहे आणि हे फक्त एक व्हेकल नाही तर आपल्या पृथ्वीला सांगणाऱ्या अंतराळातलं माहिती सांगणारा हे एक व्हेकल आहे। मी जेव्हा हे बनवत होतो तेव्हाच मी अंदाजा लावला की जे सायंटिस्ट बनवतात असे मोठे मोठे व्हेकल बनवतात त्यांना बनवायला हे किती कठीण आणि किती नॉलेज लागत असेल। मी हे बनवत होतो तेव्हा मी ह्याला फक्त ॲक्टिव्हिटी समजून नव्हतो बनवत, मी ह्याला एन्जॉय करत बनवत होतो आणि हे जे मी प्रत्येक पॉईंट्स लक्षात ठेवत होतो, कारण मी सुद्धा मोठा होऊन तर सायंटिस्टच तर बनणार आहे। सो मोठा होऊन तर मला हे इझी पडेल आणि यासाठीच आम्ही सगळे सायंटिस्ट बनणार, म्हणून ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलनी संपूर्ण शाळेला हे एक टास्क म्हणून दिलं आहे आणि आम्हाला ऑपॉर्च्युनिटी म्हणून दिलं आहे। 2 तासाच्या वेळेमध्ये या विद्यार्थ्यांनी कागदापासून चंद्रयान-3ची निर्मिती केली। अतिशय कौशल्यपूर्ण असं हे काम होतं। मी आज पेपरचं चंद्रयान बनवतो, पण मोठं झाल्यावर इस्रो आणि स्पेससाठी काम करेल आणि खरोखरचे चंद्रयान बनवेल हा विश्वास या मुलांमध्ये निर्माण करण्याचा आमचा मानस असल्याचं देखील संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं। प्रतिनिधी शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।